मित्रांनो, आज हा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचं कारण हेच की ह्याचं मी मॉडिफिकेशन केलं आहे. 96 पिन टू 91 पिन मॉडिफिकेशन केलं आहे, कारण की ह्यात पॅनल चेंज करायचं आहे. ह्याचा पॅनल फुटलेला आहे, तुम्ही बघू शकता. ह्याचा पॅनल नाही फुटलेला आहे, मला एका टेक्निशियनने आणून दिलं. ह्याचा नंबर बघू शकता, BN 96 47 62 8A ही चॅसी नंबर आहे. ह्याच्यात मी काय चेंजेस केले ते मी सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल, ह्या ठिकाणी मी VCC 12 व्होल्टसाठी पिन नंबर 1 वरनं ह्या साईडला व्हाईट कलरच्या ह्या साईडला पिन नंबर इकडून 3 4 5 वरती कनेक्ट केलेले आहेत. मी तिकडून म्हणत नाही, मी इकडून म्हणतोय. त्याच्यानंतर तिकॉनची इप्रोम जी आहे ती इप्रोम काढलेली आहे. त्याच्यानंतर बघू शकता, ह्या ठिकाणी 4.7चा रजिस्टर शिफ्ट केलेला आहे, हे बघू शकता. तुम्हाला दाखवतो मी. ह्या ठिकाणावरनं ह्या ठिकाणी शिफ्ट केलेलं आहे, वरनं खाली शिफ्ट केले आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता, ह्या ठिकाणी हे जे चिमटी लावलेली आहे ह्या ठिकाणी 10K रजिस्टर जोडलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो. ह्या ठिकाणचा रजिस्टर रिमूव्ह करून त्याच्या साईडला, म्हणजे तुम्हाला हा जो गोल्डन पॉईंट दिसतोय ह्याच्यावरनं जम्पर घेऊन ह्या रजिस्टरच्या 2 नंबर रजिस्टर हे 1284 वरती जम्प केलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्या शेजारी ह्या ठिकाणचा 0 ohmचा रजिस्टर मी इकडे टाकलेला आहे आणि ह्या 2 ठिकाणी 0 ohms रजिस्टर लावलेले आहे. एवढं मॉडिफिकेशन केल्यानंतर आपण याच्यावरती पिक्चर बघू शकतो. मी पाहिजे तर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. तर मित्रांनो, मी हे सगळं जोडून घेतलेलं आहे, जे मॉडिफिकेशन केलं मी ते. आता मी स्विच ऑन करतो. तुम्ही बघाल की स्मार्ट म्हणून लिहून आले बघा. ह्याच्या पुढे जायला तर हे 2 पार्टमध्ये आले, सिंगल पार्ट. तुम्ही बघू शकता, हा FFC आहे, मध्ये हे NO मॉडेलचं कन्व्हर्टर लावलेलं आहे सॅमसंगचं. आणि तुम्ही हा 4K TV रेडी झालेला बघाल. तर अशा प्रकारे मॉडिफिकेशन करू शकता आणि तुम्ही ह्याच्यामध्ये 4K पॅनल लावू शकता, 60 Hzचा 51 पिनवाला. थँक्यू.